नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा पोलीस भरतीचा आपण ऑनलाईन कोर्स घेतोय आणि या कोर्सचा आपला फर्स्ट पार्ट चालू आहे अंकगणित आणि अंकगणिताचं आजचं आपलं 20वं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे शेकडेवारी. अतिशय महत्त्वाचा टॉपिक. खूप साऱ्या एक्झाममध्ये हा विचारला जाणारा टॉपिक आहे आणि खूप आय-एम-पी आहे. खूप सारे प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर आलेले पाहायला मिळतील आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आत्तापर्यंत हा टॉपिक तुम्ही खूप वेळा सोडवलेला आहे. कारण आतापर्यंत जेव्हा रिझल्ट लागलेत तेव्हा तुम्ही तुमचे टक्के काढलेले असणार आहेत आणि हाच तो टॉपिक आहे टक्केवारी म्हणजे शेकडेवारी. ओके, ठीक आहे. तर आपण टॉपिकला सुरुवात करतोय. अतिशय सोपा प्रश्न आहे या ठिकाणी. आता हा टॉपिक सॉल्व्ह करत असताना आपण डायरेक्ट प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात पाहणार आहोत. कारण तुम्हाला माहिती आहे एकच यामध्ये काय फॉर्म्युला आहे, एकच सूत्र आहे. ह्या सूत्राच्या आधारे तुम्हाला हा टॉपिक काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. म्हणून आपण फक्त या टॉपिकवर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात सारे जवळजवळ 15 ते 20 क्वेश्चन आपण या टॉपिकवर घेणार आहोत आणि सलग क्वेश्चन आणि आन्सर हे सायमल्टेनियसली म्हणजे सोबतच घेणार आहोत. कारण याच्यासाठी खास असा वेगळा पॅटर्न किंवा खास असे वेगळे फॉर्म्युले डिझाईन करायचे नाही किंवा काही वेगळी कन्सेप्ट नाही. एकच कन्सेप्ट आहे, कितीपैकी किती पडले आणि ते तुम्हाला टक्क्यांमध्ये काढायचे किंवा संख्येमध्ये काढायचे. याच्यापेक्षा वेगळं काही नाहीये. एकच फॉर्म्युला असा आहे की जो सगळ्या फॉर्म्युलांसाठी म्हणजे कोणत्याही टाईपचा जरी प्रश्न विचारला गेला तरी तुम्ही एका फॉर्म्युलेच्या सहाय्याने हा टॉपिक काय करू शकता, सोडवू शकता, असा हा टॉपिक आहे. त्यामुळे आपण सुरुवातच डायरेक्ट प्रश्नांपासून करतोय, डायरेक्ट उत्तर. ओके, ठीक. आता हा जो प्रश्न आहे या ठिकाणी पहा काय प्रश्न विचारलाय, अतिशय सोपा आहे. का 150 पैकी 96 गुण जर मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले? आता शेकडा गुण कसे काढता तुम्ही? पहा पोलीस भरती 2016चा प्रश्न आहे. सोप्या प्रश्नापासून आपण सुरुवात करतोय. नंतर वेगवेगळ्या पॅटर्नचे क्वेश्चन आपण पाहणार आहे. का 150 पैकी किती मार्क पडले तुम्हाला? 96 आणि आपल्याला टक्केवारीमध्ये जायचे म्हणून आपण त्याला कशाने गुणलं? 100 ने या ठिकाणी गुणलं. ओके. म्हणजे आता इथं जर पाहिले तर 50 गुणिले 3 बरोबर आहे आणि 50 दुने 100 किंवा शून्याला शून्य गेला आणि 5 त्रिक 15 5 दुने 10 असंही तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्यानंतर ही जर पाहिलं तर 3 एक 3 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6 म्हणजे आता इथे तुम्हाला जे टक्के काढायचे तर ते काय येणार आहे 32 गुणिले 2 आणि म्हणजेच किती येणार आहे 64 म्हणजे पर्याय क्रमांक किती असणार आहे 3. ओके, या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे इथे जर फॉर्म्युला पाहायचा झालं तर किती पैकी म्हणजे एकूण मार्क, एकूण संख्या किंवा आपण एकूण काय म्हणू शकतो त्याला गुण. ओके, त्यानंतर पडलेले गुण, गुण. ओके, ठीक आहे. गुणिले काय असणार आहे 100. तर या फॉर्म्युलेच्या सहाय्याने या सूत्राच्या सहाय्याने तुम्हाला काय करायचंय हा टॉपिक काय करायचंय सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे. याचा अजून एक सूत्र आहे पण काही ठिकाणी मी ते तुम्हाला सांगेल ज्या ठिकाणी त्याचा जास्त चांगल्या पद्धतीने वापर. आता हे जे बेसिक क्वेश्चन आहे हे तुम्हाला माहिती आहे. हे सॉल्व्ह करत असताना तुम्ही ते काय करू शकता वापरू शकता. आता इथे पहा 100 गुणांच्या परीक्षेमध्ये 80% गुण मिळाले तर परीक्षेत किती गुण मिळाले? पहा 80 गुणांचा पेपर आहे. आता याचं जे उत्तर आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही काढू शकता पण एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगून ठेवतो. थोडासा सुरुवातीला तुम्हाला समजायला थोडासा उशीर लागेल किंवा लगेच समजेल पण पण काय होतं आपल्याला त्याची सवय नसते आणि एखाद्या गोष्टी सवय नसेल तर मग थोडंसं वेगळं वाटतं. तर मी आता या ठिकाणी तो फॉर्म्युला तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय. एकाच पॅटर्ननी जायचे तर काय सांगितले म्हणजे कोणी कोणाला गुणायचं कोणी कोणाला भागायचं हे तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी कळणार आहे. ठीक आहे. आता पहा 80 गुणांच्या परीक्षेमध्ये 80% गुण मिळाले तर परीक्षेत नक्की किती गुण मिळाले? आता पहा याचे दोन पाठ करायचे. समजा पेपर किती मार्काचा आहे? 80 मार्काचा. 80 पैकी 80 पडले असते. 80 पैकी 80 पडले असते म्हणजे किती टक्के पडले असते? 100. ओके. म्हणजे इकडे मी काय लिहिलेत? गुण लिहिलेत. ओके. मार्क्स आणि इकडे काय लिहिले आपण? शेकडा टक्के. ओके. ठीक आहे. आता इथे जर पाहिले तर 80 पैकी 80 जर पडले असते तर 100% पडले असते. मग नक्की 80% पडले म्हणजे नक्की किती गुण पडले? आपण याला x मानले. मग आता तुम्हाला काय करायचे? x ची किंमत काढायची. लक्षात ठेवा. हे काय आहेत? 80 गुणाचा पेपर आहे. 80 पैकी 80 पडले, 100% पडले. मग 80% पडले म्हणजे नक्की किती गुण पडले? कारण ते गुण आपल्याला माहित नाहीत. ओके. मग आता इथं काय करायचे? तिरकस गुणाकार आणि भागाकार. ओके, ठीक आहे. मग 80 ने कोणाला गुणायचंय? 80 ला. पहा त्याच्या खाली या ठिकाणी आपण सॉल्व्ह करतोय. वाटल्यास आपण पलीकडे घेऊया. ओके. मग आता इथं काय करायचंय 80 गुणिले 80 80 गुणिले 80 बरोबर. आता हे जे 100 आहेत ह्या 100 ने त्याला भागायचंय आणि तिकडे कोण राहिला x. पहा ह्या दोघांचा गुणाकार केला. ह्या दोघांचा गुणाकारामधले 100 काय जाणार भागील जाणार आणि x उत्तर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले. 8 8 किती आले? 64 बरोबर x म्हणजे x बरोबर किती आले? 64. तर पर्याय क्रमांक
2 हे त्याचं काय उत्तर आहे. आलं लक्षात? म्हणजे 64 गुण मिळाले म्हणजे तुम्हाला किती टक्के पडले? 80% या ठिकाणी पडलेले आहेत. आले लक्षात? ठीक आहे. तर आता हे जे सूत्र आपण या ठिकाणी वापरलं प्रत्येक गणितामध्ये आता आपण हे सूत्र वापरणार आहोत. ठीक आहे. आता इथे जर पाहिले तर 18चे 18% म्हणजे किती? 18चे 18%. आता इथे दोन प्रकार आहेत. 18 गुणिले 18 भागिले 100 झालं. याचं उत्तर तुम्हाला काढायचंय. ठीक आहे. आता याच्यात दुसरा एक मार्ग आहे. काय? 18 पैकी जर 18 पडले असते तर किती टक्के पडले असते? 100%. ओके. पण आपल्याला काय सांगितलंय? 18% म्हणजे किती? लक्षात आलं का? पहा बरं का काय सांगितलं? 18 गुणांपैकी जर 18 पडले तर 100% पडतात. तर मग नक्की 18% पडले, इकडे टक्के, हे जे आहेत हे सगळे शेकडा आहेत. ओके. आणि हे जे आहेत हे सगळे मिळालेले गुण आहेत. ओके. हा पार्ट नीट लक्ष ठेवायचा. तर किती? म्हणजे आता या ठिकाणी काय होणार आहे? 18 गुणिले 18 आणि 100 काय जाणार? भागिले. तुम्हाला एक सूत्र मिळणार आहे. तेच या ठिकाणी तयार झाले पहा. पण या ठिकाणी अशा टाईपच्या प्रश्नांमध्ये हा फॉर्मॅट तयार होतो. पण आता याच्या आधीचं जे गणित पाहिलं आपण तिथं फॉर्मॅट तुम्हाला दिलं नव्हतं किंवा माहित नव्हतं नक्की कशाने काय करायचंय. ओके. त्या ठिकाणी हा फॉर्मॅट तुम्हाला सगळ्यात चांगला उपयोगी पडतो. ओके. ठीक आहे. तर आता इथं जर पाहिलं तर 18 गुणिले 18 324 18चा वर्ग आहे. भागिले किती त्याला? 100 आहे. ओके. हा फॉर्मॅट पुन्हा इथंच येतोय. त्यामुळे मी इथून सॉल्व्ह करायला सुरुवात केली. खाली किती आहेत? 2 शून्य. 2 शून्य म्हणजे 2 नंतर पॉईंट द्या. म्हणजे 324 लिहून घेतले आणि मागून 2 संख्येनंतर काय दिला? पॉईंट दिला. म्हणजे आपण त्याला 100 ने भागलं. म्हणजे 3.24 पर्याय क्रमांक 1. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता? सोडवायचा होता. आता पहा 250% म्हणजे किती? 250 चे 5% म्हणजे 250 ला गुणायचे 5 भागिले 100 ने. म्हणजे खरं तर आपण काय केलं? 250 ला गुणलं किती? 5% गुणलं. किती गुणलं? 5%. 5% म्हणजे किती? ओके. ठीक आहे. 5 भागिले 100 म्हणजे आता इथं काय झालं? हा शून्याला हा शून्य गेला. 5 5 5 25. ओके. ठीक आहे. 5 दुने 10. त्यानंतर इथे किती आले? 5 5 25 भागिले किती? 2. ओके. म्हणजेच किती आले? 12.5. ओके. 12.5 या ठिकाणी ऑप्शन. ओके. आता हे सोपं आहे. माहिती आहे तुम्हाला. आता इथे जर पाहिले तर काय करायचे? 40 चे 25% म्हणजे 40 गुणिले 25 भागिले 100 याचं उत्तर काढायचंय. याच्यामध्ये मिळवायचे काय? 60 चे 20% म्हणजे 60 गुणिले 20 भागिले 100. ओके. म्हणजे आता इथं काय करायचं? ह्या शून्याला हा शून्य गेला. बे दोन्ही 4 बे पंचे 10 5 1 5 5 5 25 5 दोन्ही किती आले? 10 अधिक इथं जर पाहिलं तर ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. 6 दोन्ही किती आले? 12 10 आणि 12 किती आले? 22. ओके. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 1. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा आहे? सोडवायचा आहे. आता इथे जर पाहिलं तर थोडासा वेगळा पॅटर्न विचारलाय. काय? 1 चे 5% म्हणजे 50 तर 1 ची किंमत किती? पहा 1 चे 5% म्हणजेच हे किती? उत्तर पण दिले त्यांनी. किती येते? 50 आहे. ओके. म्हणजेच काय? x गुणिले 5 भागिले काय लिहितो आपण? 100. बरोबर. टक्के म्हणजे टक्क्याचं रूपांतर याच्यामध्ये झालं. उत्तर किती आहे? 50 त्यांनी सांगितले. म्हणजे आता x बरोबर हे जे 50 आहेत हे 100 काय जाणार त्याला? गुणिले जाणार. ओके. आणि 5 काय जाणार त्याला? भागिले जाणार. हे 100 तिकडे गुणिले गेले, 5 भागिले आले. 5 1 5 5 ओके. 10 आलं. 10 नी जर 100 ला गुणलं तर किती आले ते? 1000. किती आले? 1000. म्हणजे पर्याय क्रमांक काय आपला? 2 हे या ठिकाणी उत्तर आहे. आले लक्षात? ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा त्याच्या पुढचा प्रश्न पहा. एका संख्येचा 2/25 म्हणजे किती टक्के? आता 2/25 म्हणजे नक्की किती टक्के असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलाय. 2/25 म्हणजे किती टक्के? आता 2/25 काय करायचे पहा? याला कन्वर्ट करायचे 100% म्हणजे आता हा जो पाया जो 25 तुम्हाला या ठिकाणी दिसतोय 25 ला 100 होण्यासाठी किती गुणावं लागेल? 4 ने. ओके. म्हणजे किती होणार इथं? 100. जर खालच्या संख्येला तुम्ही 100 मध्ये कन्वर्ट करताय म्हणजे 4 ने गुणून तर वरच्या संख्येला सुद्धा किती गुणावं लागेल तुम्हाला? 4 ने. म्हणजे 4 दोन्ही किती होणार आहे? 8. म्हणजे 100 पैकी 8 म्हणजे किती टक्के झाले? 8%. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक काय? 1. म्हणजे फक्त ही जी पायामधली संख्या आहे तिला 100 मध्ये कन्वर्ट करा. 100 मध्ये कन्वर्ट करताना 4 ने गुणलं म्हणून अंशाला सुद्धा आपण या ठिकाणी काय गुणलं? 4 गुणलं. म्हणजे 100 पैकी 8 म्हणजे 8%. आता इथे जर पाहिलं तर 400 ग्रॅमच्या 80 किलोच्या किती टक्के? 400 ग्रॅम हे किती टक्के? ओके. आता इथं जर पाहिलं तर किलो आहे आणि हे ग्रॅम आहे. आता तुम्हाला माहिती आहे 1 केजी म्हणजे किती असतं? 1000 ग्रॅम. ओके. ठीक आहे. आता इथं 80 किलो आहे. ओके. म्हणजे काय आहे? 80 गुणिले 1000 एवढे. याच्यापैकी किती? 400 ग्रॅम.
किती टक्के म्हणून आपण काय केलं 100 त्याला गुणलं. एवढं पहा एकूण किती आहे, एकूण एवढे ग्रॅम आहे त्यापैकी 400 ग्रॅम म्हणजे किती टक्के, टक्क्यात रूपांतर करताना आपण काय करतो त्याला 100 गुणतो. मग आता इथे काय होणार आहे, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, त्यानंतर ह्या 2 ला हे 2 गेले. ओके इथं 4 की 4 4 दुने 8 म्हणजे किती आले, इथं जर पाहिलं तर 1/2 म्हणजेच किती 0.5. ओके म्हणजे 0.5% पर्याय क्रमांक 3 आलं लक्षात, कारण हाफ म्हणजे किती असतं 0.5. ओके त्यानंतर आलो त्याच्या पुढे काय सांगितले पहा, एका 20% वाढवल्यास 180 होते तर ती संख्या कोणती. आता ती संख्या कोणती माहित नाही म्हणून ती काय केली आपण एक्स मानली. ओके त्यामध्ये आपण काय केली वाढ केली, किती टक्क्यांनी वाढ केली 20%. पण 20% कोणाचे, 20% म्हणजे किती 20 भागिले 100. ओके हे कोणाचे आहेत त्याच संख्येचे, आहेत त्या संख्येचे 20% वाढवले आणि त्याच्यात मिळवले. आलं लक्षात, म्हणजे समजा 100 रुपये होते आणि 100चे 20% तर किती 120 रुपये झाले. आता समजा 1000 रुपये असते तर 1000चे 20% म्हणजे किती 200, म्हणजे आता ते रुपये किती झाले 1200, म्हणजे त्या संख्येचेच 20%. म्हणून काय केलं आपण त्या संख्येमध्ये 20% वाढ केली, पण त्या संख्येचे म्हणून त्या संख्येने त्याला काय केलं आपण गुणलं आणि ते उत्तर त्यांनी ऑलरेडी सांगितले ते आहे 180. तर ती जी मेन संख्या आहे ना, मूळ संख्या आहे ती कोणती आपल्याला या ठिकाणी विचारले. तर पहा त्या संख्येमध्ये 20% त्याच संख्येचे म्हणून त्या संख्येने त्याला परत गुणलं आणि हे उत्तर आले. पाहता तर इथं पाया समान नाही, पाया इथे काय एक आहे, पाया समान करून घेताना आपण याने याला गुणणारे याने याला गुणणारे. ओके म्हणजे इथं 100 गुणिले x किती झाले 100x, एकने इथं गुणलं अधिक 20x आणि हे जे आहेत 1 गुणिले 100 इथं किती आले 100 बरोबर, तिकडे किती आहेत 180. मला इथं 100x आणि 20 म्हणजे किती झाले 120x बरोबर, तिकडे किती आले 180 आणि हे काय झाले गुणिले गेले. आता मला x उत्तर काढायचं आहे म्हणून x बरोबर 180 गुणिले किती आहे 100 भागिले, आता हे जे 120 आहेत इकडे गुणिले तिकडे जाऊन काय होणार आहे भागिले 120. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर x बरोबर ह्या शून्याला हा शून्य गेला. आता इथं जर पाहिलं तर बेसक 12 इथं बे 25 10 50 आले. त्यानंतर इथं जर पाहिलं तर साईक 6 साहित्रिक 18 50 गुणिले 3 150. आलं लक्षात, म्हणजे ती जी मेन संख्या आहे मूळ संख्या आहे ती किती आहे 150 आहे. 150 चे 20% त्याच्यात जर मिळवले तर 150 चे 10% म्हणजे 15, 15 दुने 30 झाले 20% 30 म्हणजे 150 आणि 30 180 झालं आपलं उत्तर काय बरोबर आहे. आलं लक्षात. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा, 10वीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली. ओके ठीक आहे, तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती. आता मी तुम्हाला एक सूत्र दिलं होतं त्या सूत्राचा या ठिकाणी काय करायचं आहे वापर करायचा आहे. पहा काय सांगितलं 120 मुलांपैकी 65 मुले पास, किती टक्के 65% मुलं पास म्हणजे नापास किती आहेत 35%. ओके आता समजा पहा 120 पैकी 120 मुलं नापास झाली असती तर 100% मुलं काय झाली असती नापास झाली असती. पण 35%च मुलं नापास झाली, इकडे टक्के लिहितोय आपण, 120 पैकी 120 नापास झाली तर 100% नापास झाली, पण 35%च नापास झाली तर नक्की तो आकडा किती. आलं लक्षात, म्हणजे आता ह्या दोनचा गुणाकार आणि हे काय जाणार त्याला ह्या दोनचा गुणाकार म्हणजे 100 काय जाणार त्याला भागिले, म्हणजे तुम्हाला x चं उत्तर मिळणार आहे. x बरोबर ह्या दोन संख्या आहेत त्यांचा गुणाकार 120 गुणिले 35 भागिले किती होणार आहे 100, म्हणजे x बरोबर आता काय होणार आहे 120 आहे तिथं ह्या शून्याला हा शून्य गेला, बेसक 12 बे 5 10 5 1 5 5 7 35 7 सकून 42. ओके म्हणजे नापास झालेली जी मुलं आहेत ती किती आहेत 42 आहेत, पर्याय क्रमांक 3. ओके इथं पास झालेली मुलं 65% दिलीत, आपण पास जर 65% आहेत तर नापास 35%. आलं लक्षात, ठीक आहे नक्की. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काही करायचा होता सोडवायचा होता. मी इथे घेताना 65 लिहिले नाही 35 लिहिलेत, कारण जर पास झालेले 65 आहेत तर नापास झालेले 35 आहेत आणि मला जो आकडा काढायचा आहे तो नापास झालेल्या मुलांची संख्या किती हा काढायचा आहे. आले लक्षात, ठीक आहे नेक्स्ट. आता इथं पहा जर एका परीक्षेत 30% विद्यार्थी नापास झाले म्हणजे पास किती झाले 70% विद्यार्थी काय झाले पास. ओके ठीक आहे, 350 विद्यार्थी पास झाले तर किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आता पास किती झाले 350 विद्यार्थी पास झाले. ओके ठीक आहे, हा टक्क्यांमधला आकडा आहे हा संख्येमधला आकडा आहे. ओके ठीक आहे, म्हणजे 70 पावर का आता काय सांगतो आपण इकडे संख्या लिहितोय 350 म्हणजे 70%, कारण 350 विद्यार्थ्यांची संख्या ही पास होणाऱ्यांची आहे आणि टक्क्यांमध्ये ती 70%. इकडे आपण काय लिहितोय टक्के लिहितोय. ओके आणि इकडे काय लिहितोय आपण संख्या.
350 विद्यार्थी म्हणजे 70%, म्हणजे 100%ला नक्की किती विद्यार्थी आहेत? सिंपल लॉजिक आहे. आलं लक्षात? म्हणजे आता ह्या काय करायचं आपल्याला गुणाकार, म्हणजे इथं किती आले 350 गुणिले 100, बरोबर आहे. आणि हे 70 काय जाणार नेहमी त्याला भागिले, आणि मला हे काय मिळणार आहे x. ओके, म्हणजेच मला x बरोबर काय मिळणार आहे, ह्या शून्याला हा शून्य गेला, 7 1 7 7 5 35 आणि 5 गुणिले 100 किती आले 500. म्हणजे वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत? 500 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत? 500. पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात? म्हणजे 500चे जर तुम्ही 70% काढले तर ते 350 असतील, आणि 500ची जर तुम्ही 30% काढले तर ते काय असणार आहे? नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या असणार आहे. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला जायचे, थोडीशी सवय व्हायला वेळ लागेल, पण मात्र या पॅटर्ननी झालं तर कोणताही प्रश्न तुम्हाला ह्याच पॅटर्न मध्ये बसवायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. आता पहा, एका गावात 4000 पुरुष आणि 7000 महिला आहेत, स्त्रिया आहेत. गावातील एकूण 40% लोक निरक्षर, तर साक्षरांची संख्या किती? 40% जर निरक्षर असतील तर साक्षरची संख्या आहे 60%. गावात लोकसंख्या किती आहे? 7000. ओके, 7000 टोटल, 4000 3000 7000. 7च्या 7000 जर हे काय असते, इकडे काय लिहितो आपण? संख्या. इकडे काय लिहितो आपण? संख्या. आणि इकडे काय लिहितो आपण? टक्के. इकडे काय लिहितो आपण? टक्के. ठीक आहे. आता 7च्या 7000 जर हे असते साक्षर असते तर आपण काय म्हणलं असतं? 100% साक्षर आहे. पण साक्षरची संख्या खरे तर 60%. म्हणजे नक्की संख्येमध्ये ते किती? आलं लक्षात? म्हणजे ज्याच्या खाली ते फक्त दिलेली इन्फॉर्मेशन आपण फक्त फिल करत चाललोय. क्रॉस मल्टिप्लिकेशन होत असतं ना, या ठिकाणी काय होणार आहे? आता x बरोबर नेहमी ह्या दोन संख्येचा काय होणार? गुणाकार. एक राहिलेली ती काय जाणार? त्याला भागिले जाणार. म्हणजे काय होणार इथं? 7000 गुणिले 60 भागिले किती येणार आहे? 100. ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले, म्हणजे x बरोबर 70 गुणिले 60, म्हणजे x बरोबर हे दोन शून्य ठेवून घेतले, 7 सकून 42, 4200. म्हणजे इथं जी साक्षरांची संख्या आहे ती किती आहे? 4200. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा आहे? सोडवायचा आहे. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा प्रश्न, एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले. किती? 30%. त्यानंतर जर पाहिलं तर 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. ठीक आहे. 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. म्हणजे हे जे 10% विद्यार्थी ना ते दोन्हीकडे काउंट होतात. नापास झाले तर दोन्ही विषयात घेतलेल्या या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? तर दोन्ही विषयात किती उत्तीर्ण झाले हा आपल्याला काय करायचं आहे? आकडा काढायचा आहे. म्हणजे आता जर पाहिले तर 30% कशात आहेत? गणितात आहेत, अधिक 20% कशात आहेत? इंग्रजीत आहेत. आणि दोन्हींमध्ये जे 10 आहेत ना ते आपल्याला काय करायचे? वजा करायचे. तुम्ही म्हणाल सर असं का करायचं? आता एक नीट लक्षात ठेवा, हे जे आहेत 30, तर हे जे 30 आहेत हे एका विषयातले, हे एका विषयातले आहेत, आणि हे जे 10 आहेत ना हे दोन्हीकडे पण आहेत. म्हणजे जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं ना गणितातले उभे राहा, तेव्हा पण हे 10 जण उभे राहतात, आणि जेव्हा इंग्रजी सांगितलं असतं तेव्हा पण हे 10 जण उभे राहतात. म्हणजे याचा अर्थ लक्षात ठेवा काय करायचंय, तर ह्या बेरजेतून ही काय करायची? संख्या वजा करायची. याचा अर्थ काय? हे 10 एकदाच काउंट करा, कधी पण करा, पण एकदाच करा. म्हणजे इथे एकदा 10 आहे, इथे एकदा 10 आहे. मग एकदा 10 काय करू आपण? मायनस करू. एकदाच मायनस केले म्हणजे ती कोणातली तरी एकदा काय झाले? मायनस झाले. म्हणून या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 50 वजा 10 म्हणजे किती आले? 40. म्हणजे 40% विद्यार्थी असे आहेत का ते नापास आहेत. कशात ना कशात तरी काय नापास आहेत. ओके, म्हणजे दोन्ही विषयांमध्ये जे पास विद्यार्थी असणार आहेत ते 100 मधनं जर मी 40 काय केले? वजा केले, तर 60% विद्यार्थी असे आहेत की जे दोन्ही विषयांमध्ये काय पास आहेत. किती आकडा तो? 60. लक्षात? तर यांची बेरीज करून हे वजा करायचे जेव्हा या टाईपचं गणित आहे. आता इथे पाहिलं तर एका परीक्षेत 80% विद्यार्थी इतिहासात आहेत, उत्तीर्ण आहेत. ठीक आहे. त्याच परीक्षेत 65% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण आहेत. ठीक आहे. दोन्हीही विषयात 72% उत्तीर्ण झाले, तर एकूण विद्यार्थी किती? तर एकूण विद्यार्थी किती? म्हणजे एकूण अनुत्तीर्ण, एकूण नापास विद्यार्थी किती आपल्याला काढायचे. मग आधी सगळे पास झालेले काढूया आपण. पहा, 80 आताच आपण गणित सॉल्व्ह केलं. त्यानंतर इथं जर पाहिलं तर 65, आणि हे दोनही विषयात आहेत म्हणून ते काय करायचे? जे दोन्हीकडे आहेत ना ते मायनस करायचे. आलं लक्षात? म्हणजे आता जर इथं पाहिलं तर ह्या दोनची बेरीज किती होणार आहे? 5 आणि 8 आणि 7 14, वजा किती होणार आहे? 72. इथं 5तून 3 गेल्यानंतर 5तून 2 गेल्यानंतर 3, त्यानंतर इथं जर पाहिले तर 14, 14तून 7 गेल्यानंतर किती राहिले? 7. म्हणजे 73% विद्यार्थी उत्तीर्ण आहेत, पास आहेत. ओके, म्हणजेच 100 मधनं जर मी 73 वजा केले तर 75 गेले तर 25 आणि 2 म्हणजे किती आले? 27. म्हणजे 27% विद्यार्थी हे काय आहेत? नापास आहेत. ओके, पर्याय क्रमांक 2. कारण ही जी संख्या आहे ही सर्व कोणाची संख्या आहे? पास होणाऱ्यांची.
ही जी संख्या आहे ही सर्व कोणाची पास होणाऱ्यांची, म्हणजे ही काय आहेत नापास. आलं लक्षात? ठीक आहे, डन. त्यानंतर आता पहा, सोहमला वाढदिवसाच्या दिवशी 40 मेसेज आले, त्यापैकी 90% मेसेज हे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. ओके, आता 40 मेसेज आले, इकडे आपण काय लिहिणार आहे टक्केवारी, इकडे काय लिहिणार आहे आपण संख्या. ओके, 40 मेसेज आले, 40च्या 40 शुभेच्छा देणारे आले असते तर आपण काय म्हणलं असतं 100% आले. पण नाही, किती दिले तर 90%च काय झाले शुभेच्छा देणारे होते. ओके, म्हणजे तो आकडा नक्की किती असं आपल्याला काढायचं, सिंपल. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेज आले. ओके, ठीक आहे, म्हणजे आता इथं काय होणार आहे 40च्या 40 आले असते तर आपण म्हणलं असतं 100%, पण नाही 90%च आले, म्हणजे तो नक्की आकडा किती आहे. म्हणजे आता इथं काय होणार आहे x बरोबर काय होणार 40 गुणिले काय होणार आहे 90 भागिले किती होणार आहे 100, म्हणजे x बरोबर ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले 9 चौक 36, म्हणजे 36 हे जे मेसेज आहेत ते त्याला शुभेच्छा देणारे होते. 36 मेसेज काय होते त्याला 36 मेसेज, हा कोणता आपला आकडा होता x. ओके, तर शुभेच्छा न देणारे म्हणजे व्यतिरिक्त किती मेसेज आले होते त्याला 4, कारण टोटल मेसेज किती होते. ओके, ठीक आहे 40. तर आता इथं जर पाहिलं तर तुम्ही असाही एक प्रश्न सहज लॉजिकच्या आधारे ठरवू शकता. टोटल किती मेसेज आहे 40, त्याला जर मी 10 ने भागलं तर 4 म्हणजे 10% आले. ओके, म्हणजे 4 मेसेज म्हणजे किती टक्के 10 ने भागलं तर 10 ने भागल्यानंतर 10% म्हणजे किती आले 4, हे तर कळतो आपण, म्हणजे हा पार्ट करतो. ओके, म्हणजे 40चे 10 किती पार्ट होतात 4 4चा एक पार्ट असे 10 पार्ट होतात. आता 90% म्हणजे 4 9 36, 36 मेसेज काय झाले त्याचे शुभेच्छा देणारे, म्हणजे उरलेली 4 कशाचे न शुभेच्छा देणारे. आलं लक्षात, म्हणजे व्यतिरिक्त काय असतील ते. तर या पद्धतीने तुम्ही तिथं लॉजिकच्या आधारे जाऊ शकता. आता इथे पहा प्रश्न क्रमांक 16 पहा, एक मनुष्य आपल्या उत्पन्नाच्या 75% खर्च करतो तर त्याची शिल्लक 5,000 रुपये राहते, तर त्याचे उत्पन्न किती. आता पहा काय करतो तो 75% खर्च करतो, ठीक आहे. आता त्याचे काय काढायचे उत्पन्न किती असल्यास त्याचे उत्पन्न, ठीक आहे. आता इथे पहा आपण इकडे काय लिहिणार संख्या आणि इकडे काय लिहिणार आपण टक्के, ठीक आहे, डन. आता खर्च किती करतो 75%, म्हणजे सेव्ह किती करतो 25%. 25% म्हणजे अमाऊंट मध्ये जर पाहिलं तर ते किती आहे 5,000. पहा ही शिल्लक आहे, 75% खर्च केल्यानंतर शिल्लक अमाऊंट मध्ये दिली, मग टक्क्यांमध्ये जर शिल्लक पाहिली, खर्च जर 75% तर सेव्ह शिल्लक किती आहे 25%. 25% अमाऊंट मध्ये जर पाहिलं संख्येमध्ये पाहिलं तर ते किती आहेत 5,000, म्हणजे नक्की 100% म्हणजे नक्की किती अमाऊंट. सिंपल लॉजिक, आलं लक्षात. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय एक्सचं उत्तर काढायचंय. ओके, एक्स म्हणजे ह्या दोनचा गुणाकार 25 भागिले जाणार. ओके, म्हणजे एक्स बरोबर काय होणार इथं 5,000 गुणिले 100 भागिले किती आहे 25, म्हणजे एक्स बरोबर 25 दुने 50, इथे किती आले 200, इथं 200 आणि इथं 100, हे 4 शून्य ठेवून घेतले आणि बे एक बे म्हणजेच किती आहे 20,000, म्हणजे टोटल त्याला जो पगार आहे तो किती आहे 20,000. 20चे 75% काढा आणि 25% काढा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. त्यानंतर पहा त्याच्या पुढचा प्रश्न, गणित सुनीलपेक्षा 25% जास्त आहे. काय जास्त आहे तर सुनीलचा पगार गणेशपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. ठीक आहे, आपण आता पगार मानून घेऊ, गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25% जास्त आहे. ओके, म्हणजे सुनीलचा पगार आपण काय मानू 100 रुपये आहे असं मानू, तेव्हा गणेशचा पगार किती होणार आहे 125 रुपये, 25% काय तो जास्त आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय काढायला सांगितलंय तर गणेशच्या तुलनेत सुनील किती टक्क्यांनी कमी आहे. ओके, ठीक आहे, मग आता पाहूया आपण. समजा इकडे काय लिहितो आपण टक्के आणि इकडे काय लिहितो आपण संख्या. ओके, ठीक आहे, आता हे सगळं संख्येमध्ये कन्वर्ट करायचं. आता सुनीलचा पगार जर 125 रुपये असता तर आपण काय म्हणलं असतं दोघांचा पगार सेमी म्हणजे काय झाले असते 100%, पण तसं नाहीये. सुनीलचा पगार 100 रुपये, तर मग टक्क्यांमध्ये तो नक्की किती. लक्षात आलं का मला काय सांगायचं. 120 125 जर गणेशचा पगार आहे, सुनीलचा पण 125 असतं तर आपण काय म्हणलं असतं 100% बरोबर आहे, पण नाही तो 100च आहे, मग नक्की किती टक्के. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला काय काढायचं उत्तर काढायचंय. म्हणजे आता इथं काय होणार आहे, इथं जर पाहिलं तर 100 गुणिले 100 ह्या दोन संख्येचा गुणाकार होणार आणि 125 काय जाणार त्याला भागिले जाणार, बरोबर काय मिळालं तुम्हाला एक्स. आता इथे जर पाहिलं तर कितीने भाग जाईल 25 ने, 25 चा 5 125
25 चौक 100, इथं 5 एक 5, 5 2 10 आणि हे शून्य घेतले म्हणजे 5 चौक किती 20. ओके ठीक आहे. 20 चौक किती झाले 80. 20 चौक किती झाले 80 म्हणजे इथं किती असणार आहे 80%. ठीक आहे. म्हणजे किती टक्क्यांनी कमी आहे, किती 100 रुपये असेल तेव्हा तो 80%. याचा अर्थ गणेशच्या पगाराच्या 20%नी तो काय आहे कमी आहे. लक्षात आलं. म्हणजे गणेशपेक्षा 80%नी त्याचा पगार काय आहे कमी आहे. ओके ठीक आहे. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सोडवायचा होता. ठीक आहे. आता इथे जर पाहिलं तर 2.5 तासांपैकी 25 मिनिटे म्हणजे शेकडा किती. ठीक आहे. मग आता हे जे आहेत हे तास आहेत आणि हे मिनिट आहेत म्हणजे 1 तास. आता तुम्हाला माहिती आहे 1 तास म्हणजे किती 1 तास. 1 तास म्हणजे किती 60 मिनिटे. 1 तास म्हणजे किती 60 मिनिटे. ओके. मग 2.5 म्हणजे किती झाले 2.5 गुणिले 60 बरोबर. म्हणजेच इथं उत्तराला हा शून्य ठेवून घेतला. 6 पंचे 30 3 आले. ओके. 6 दुने 12 आणि 3 15. एकानंतर पॉईंट आहे म्हणजे 150 मिनिटं. ओके लक्षात आलं. ओके ठीक आहे. आता हे एवढं करायची पण गरज नव्हती. तुम्हाला माहिती आहे 2 तास म्हणजे 60 आणि 60 120 झाले. अजून अर्धा तास त्याच्यात मिळवा म्हणजे 30 मिनिटं. ओके म्हणजे किती झाले 120 आणि 30 150. ओके ठीक आहे. मग आता इथे जर पाहिलं तर आपल्याला प्रश्न विचारलाय का 150 मिनिटांपैकी 25 मिनिटं म्हणजे किती टक्के. ओके 25 चे 25 25 150. ओके झालं. मग आता इथं काय केलं आपण इथे 6 ने याला भागलं 6 1 6 उरले 4 6 6 36. ओके ठीक आहे. उरले परत 4 परत 6 6 36 6 6 36 म्हणजे 16.66 आलं लक्षात. तर या ठिकाणी पहा 16.66 तुम्हाला या ठिकाणी पर्याय दिसेल. मग तुम्ही सर हा कसं काय पर्याय आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 100 भागिले किती होते 6 होते. आलं लक्षात. मग आपण इथं कितीने भाग दिला 2 ने. 2 6 इथं जर पाहिलं तर 2 पंचे 10 आणि हा शून्य घेतला म्हणजे किती आले 50 भागिले 3. आता जर 50 ने मी इथं भागलं तर कितीचा भाग जाणार आहे 3 एक 3 उरले किती 2. ओके 3 सक 18. ओके उरले किती 2 आणि अजूनही भागिले किती आहे 3. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा पर्याय मिळणार आहे. अदरवाईज 16.66 हेही त्याचं उत्तर आहे. ओके दोघांचाही मिनिंग दोघांचाही अर्थ एकच आहे. आता त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहा. नाना पाटलाच्या शेतात धान्याची 300 पोती. किती पोती एकूण पोती 300. त्यापैकी 35 पोती गहू आहे 35%. 20% पोती ज्वारी आहे 15% पोती तूर आहे. उर्वरित पोती ही सोयाबीनची आहे. तर शेतात सोयाबीनची पोती किती. ठीक आहे. मग आपण काय करूया नक्की सोयाबीनची पोती किती टक्के आहेत ते काढूया. ठीक आहे. म्हणजे आता इथे पहा 35%, 20% आणि 15%. ओके 35 प्लस 15 किती झाले 40 आणि 50. 50 आणि 20 70 म्हणजे 70% वेगवेगळ्या पदार्थांची आहे. 30% जी उरलेली आहेत किती 30%. 30% जे उरलेत ते कोणाच्या वाट्याला आले सोयाबीनच्या. ओके म्हणजे आता पहा 300 काय सांगतोय मी 300 चे 30% म्हणजे नक्की किती. या पद्धतीने तुम्हाला उत्तर काढायचं आहे. म्हणजे 300 गुणिले 30 भागिले किती आले 100. मग ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले इथं किती आले 90 म्हणजे किती 90 पोती. मग आपल्या भाषेत जर म्हणजे आपण जो या पॅटर्न मध्ये उत्तर काढतो त्या पॅटर्न मध्ये जर पाहायचं झालं तर पहा इकडे काय लिहितो आपण शेकडा आणि इकडे काय लिहितो आपण संख्या. ओके 300च्या 300 पोती म्हणजे किती 100%. मग नक्की 30% म्हणजे किती पोती. ओके सिंपल आहे. मग ह्या दोघांचा गुणाकार आणि 100 भागिले आपण आता या ठिकाणी तेच केलं पहा 300 गुणिले 30 ह्या दोघांचा गुणाकार 100 भागिले तुम्हाला कोणाचं उत्तर मिळालं Xचं. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला काय काढायचं होतं उत्तर काढायचं होतं. आले लक्षात. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितले बा एका गावात 40% महिला आहेत. ओके ठीक आहे 50% पुरुष आहेत. ओके ठीक आहे. उर्वरित 10% मुले असतील तर महिलांची संख्या 6000 आहे. टक्क्यांमध्ये पाहिलं तर महिला 40 आहेत पण संख्येत पाहिलं तर महिला 6000 आहेत. तर गावची लोकसंख्या किती म्हणजे 100% म्हणजे किती थोडक्यात. ओके म्हणजे 6000 ज्या महिला आहेत टक्क्यांमध्ये त्या 40च आहेत. मग नक्की टक्क्यांमध्ये जर 100 काढायचं असेल
तर इकडचा आकडा किती? सिंपल लॉजिक आहे. म्हणजे आता ह्या दोघांचं काय होणार आहे? गुणाकार आणि 40 काय जाणार त्याला भागिले जाणार आहे. म्हणजे x बरोबर 6000 गुणिले 100 भागिले किती येणार आहे? 40. म्हणजे आता इथे काय होणार आहे? ह्या शून्याला हा शून्य गेला. इथं पाहिलं तर किती येईल? बे दोन्ही 4, बे पंचे 10. इथं पाहिलं तर किती होईल? बेक बेत्रिक 6. हे किती आले? 1 2 3 शून्य आले. म्हणजे x बरोबर हे 3 शून्य मी ठेवून घेतले आणि 5 3 किती म्हणला? 15. म्हणजे किती आहे? गावची लोकसंख्या जी आहे ती 15,000 आहे. किती आहे? 15,000. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. एक दूधवाला दुधामध्ये 80% भेसळ करतो. 80% भेसळ म्हणजे 100 लिटर जर तो दूध आपण त्याच्याकडनं दूध घेतलं तर फक्त दूध हे 20च म्हणजे 100 लिटर दूध घेतलं तर 20 लिटरच दूध मिळणार आहे तुम्हाला. खरं दूध म्हणजे त्याच्याकडनं 100 लिटर दूध घेतलं तर तो तुम्हाला खरं दूध किती देणार आहे? 20%च देणार आहे. कारण 80% तो भेसळ करतो. म्हणजे त्या 100 लिटर दुधाकड त्याच्याकडनं घेतल्यानंतर आपल्याला जर खरं दूध आपण निवडायला सांगितलं, बाहेर काढायला सांगितलं, तर ते 20 लिटरच येणार आहे. कारण 80% ते पाणी होतं. ओके. या दूधवाल्याकडून आपण 80 लिटर दूध विकत घेतले तर त्यात किती लिटर दूध मिळेल? ओके. म्हणजे 100ला तो किती खरं दूध किती आहे? 20 आहे. ओके. लक्षात आलं? म्हणजे या ठिकाणी काय करायचंय? 100ला जर 20 आहे, 100 लिटरला जर 20 आहे, तर 80 लिटरला किती? सिंपल क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके. तर या ठिकाणी काय होणार आहे? या दोघांचा गुणाकार होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? 80 गुणिले 20 भागिले किती होणार आहे? 80 गुणिले 20 भागिले किती होणार आहे? 100 बरोबर किती येणार आहे? x. या दोन शून्याला हे दोन शून्य गेले. 8 दोन्ही किती आले? 16. म्हणून या ठिकाणी काय प्रश्न विचारलाय? तर किती? 16 लिटर दूध तुम्हाला मिळणार आहे. आलं लक्षात? म्हणजे 80 लिटर जर तुम्ही त्याच्याकडनं दूध विकत घेतलं तर तुम्हाला खरं दूध किती मिळणार आहे? 16 लिटर. उरलेलं सगळं काय असणार आहे? पाणी असणार आहे, भेसळ असणार आहे. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण शेकडेवारी हा जो टॉपिक आहे हा पाहिलाय. जवळजवळ मला वाटतं आपण या ठिकाणी 21 प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत. किती प्रश्न? 21 प्रश्न आपण या ठिकाणी सोडवले. पॅटर्न थोडासा मी डिफरंट वापरलाय क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना. तुम्ही जर हे प्रश्न सारखे सारखे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल कशा पॅटर्ननी प्रश्न आपल्याला काय करायचं आहे? मोल्ड करायचा आहे आणि उत्तर लवकरात लवकर काढायचं आहे. तर या ठिकाणी हा टॉपिक संपलेला आहे. आता आपला शेकडेवारी हा टॉपिक झालाय. उद्या आपण अजून एक नवीन टॉपिक घेऊन भेटणार आहोत. झालेल्या सर्व टॉपिकची व्यवस्थित तयारी करा. प्रत्येक प्रश्न पहा, थांबा, सॉल्व्ह करा, सूत्र लिहून घ्या, पाठ करा आणि मग पुढे जा. ओके. ठीक आहे. बाकी चांगला अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.